ज्या नोकरीवाल्यांनी नोकरीला असताना नुसते पैसेच कमावले पागल झाले, रिटायर झाले. हो पागल, येडे होऊन इंडा त्या रस्त्याला, येडे. घालेला आरतीला असं येतो, घालेलं इकडून परसाद घेतो, कुणी इकडून खाल. आणि देव त्यांचा बदला घेतो, त्यांना खाऊन देत नाही देव. जेव्हा बसला चमक निघली, 2 लाख 2.5 लाख, मागचं लॉक 9 लाख. काय करतात? डिव्हिडंड गेला, गॅच्युरिटी गेली, येडीच होणार. आणि देव त्यांचा खचका दाखवल्याशिवाय राहत नाही. ते खाती नाही, नुसती ताटली का पाहत्या. अरे खाय ना आलाय का? साखर, डायबिटीस, वांग, मुळव्यात, मर. तुम्ही माना नाही तर नका मानू महाराज, पण झटका थोडासा काळ आहे, पण झटका. तुम्ही माना नाही तर नका मानू. आपल्याला मागाच्या मुद्द्यावर यायचं आहे. शास्त्र आहेच, पाळा नाही तर. पण वसंत ऋतू आलाय, आंब्याला बहर येणार. अजून 8-10 दिवसाने लिंबाला बहर, लिंबाचा पाला हिरवागार. डोंगरावर बघा अजून 1 महिन्यानं झाडाला पालवी फुटणार. शास्त्र आहे. आणि आपल्याकडे काय झालंय? बुद्धी झाली कमी, माल झाला मोकार. शास्त्रन फिसर उताटल्यावानी. मोटरसायकलवर चाललं तर कुत्र्याला थांबते ती. त्याचा बाप पिसाळलेला होता, कुत्र्याला थांबते ती. कुत्र म्हणतं अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली. म्हणजे असंच उताटल्यावानी वागायचं. गाथा नाही, ज्ञानेश्वरी नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. आपण एकादशीला पोरीचं लगीन करू नको. उताटलं ते होऊन जाईन. केलंच त्यानं, जावायची येडं निघलं. एकादश एकच पोर आहे तुला, एकादशी लग्न करू नको. ते आपल्याला शिकते, होऊन जाईल. रविवार हे ज्यांना एकादश नाही त्याला गुलाबजामू करू, हे त्यांना खिचडी करू, पण करूच. केलंच त्यानं. 15,000ची लाईटिंग लावली घराव, 10,000ची दारूवाली बेवड्यांना, 22,000ची फेटी आणली येड्यांना. उरफाट्या बावलीचं सोनाला सोनं केलं 13 तोळे. येड्या बायांना लुगडी घेतली 1.5 लाखाची, 5.5 लाख घालवले. सुनच गरोदर निघली. हाते म्हणजे झटका आहे तो. मग एखादा म्हणाल महाराज कीर्तनात असं का म्हणून बोलला? कागद आणि पेन काढायचा, ओवी नंबर आणि अध्याय नंबर सांगतो, घरी गेले उचकून पाहायचं. पुरावे आपल्याकडे 5 पर्यंत पाहिजे. अध्याय नंबर 16, अध्याय नंबर 16, ओवी नंबर 359. शास्त्र म्हणेल ते सांडावेन, राज्य तृण मानावे. शास्त्र सोडलं का दणका बसलाच. मग एकानं मला कीर्तनात विचारलं उभं राहून, एकादशीला लगीन केल्यावर जर असं होतंय तर ज्यांनी पुरी पळून आणल्या त्यांनी कुठं तिथी पाहिल्या? बंद झाली आपली अक्कल. गाथाई बंद, ज्ञानेश्वरी बंद. पण त्यालाही ओवी आहे. अध्याय नंबर 17 नीट आहे का? अध्याय नंबर 17 ओवी नंबर 189. 189 नंबरची ओवी आहे. वार्या वाट न पाहे आणि मरण मुहूर्त न पाहे. वारं वाट पाहत नाही आणि मरण मुहूर्त पाहत नाही. आणि ही अवलाद अशीच मेल्याशिवाय ही कशी मरती, यालाही ओवी आहे. अध्याय नंबर 3 नंबर सगळं लिहून घ्या. अध्याय नंबर 3 ओवी नंबर 200. पतंगा दीप्ती आलिंगन आणि तया अचूक मरण. किडा दिव्यावर गेला का मेलाच. बसलेल्या कोणत्या माणसानं सांगावं आपल्याला कीर्तनात का म्या पोरगी पळून आणलेली, मा संसार चांगला आहे, लग्नाचे अख्खे पैसे भरून देईन. रोग घे शंभड्या, रोग द्यायला काय हरकत आहे? त्या लग्नाला खर्चच नाही. मासले द्यायला येडे का महाराज? माना नाही तर नका मानून. आज माणसं घमेंडीमध्ये मानायला तयार नाहीत. आज माणसांना घमेंड थोडी झाल्यामुळं शास्त्र बिस्रे लोक मानायला, पण त्याचा झटका बसल्याशिवाय राहत नाही. थोडासा पैसा आहे, समाजात थोडा मान आहे, माणसाने सोडून दिलं. ते देवळात जायचं पण चपला घालू. काय होतं? होत नाही काही, पण दान काय होत काहीच नाही. होणार होतंय काही नाही, होणारही नाही. पण जे झालं ते कळणार नाही. पण दानका बसल्याशिवाय चिंता करायची नाही. तुम्ही बोलायचं मी बोलायचं, दोघांनी मिळून करायचं कीर्तन. दुसरा मुद्दा संपला. चिंता का करायची नाही? आता फक्त बोला, निर्माता देव आहे, सांभाळणारा देव आहे, संपवणारा देव आहे. मान्य आहे का? हा म्हणा, नाही म्हणा.
फायनल बरं का. मग प्रत्येक जीव देवाचा अंश आहे, मान्य. मग जीव जर देवाचा अंश आहे तर जन्म मृत्यू देवाच्या हातात आहे, मान्य आहे. मग तुम्ही मी निमित्त आहे, निर्माता नाही. फायनल. मग निर्मात्यानं निर्मात्याचं काम करावं आणि निमित्तानं निमित्ताचं काम करावं. आपण जन्माला आलोय म्हणल्यावर मरावं लागेल. दुसरा अध्याय उपजे ते नासे नासणे पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे. पुन्हा फायनल, पुन्हा डोकं लावायचं नाही. आणि तिसरा मुद्दा सुरू झाला. तिसरा मुद्दा आज कीर्तनातला सुरू झाला. कैलासवासी विठ्ठल तुकाराम गोंदकर यांच्या पाठीमागं अशोक विठ्ठलराव दत्तात्रय विठ्ठलराव विजय अशोकराव हेमंत दत्तात्रय गणेश अनिल मोरंगी नवरंगी गणेश मंदा सुरेश अलका गोविंदराव अनिल सकाराम गोंदकर प्रताप नारायण गोंदकर भाऊसाहेब नारायण गोंदकर चिरंजीव धनराज विजय गोंदकर. कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वादक गुणीजन गोंदकर परिवारावर प्रेम करणारे दुःखात जमलेले आपतिष्ट मित्र परिवार गायक वादक सगळ्यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजलीच्या कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत दोनच गोष्टी झाल्यात. एक अभंग तुकाराम महाराजांचा आहे, चिंता करायची नाही, आता बोलायला सुरुवात करायची. फक्त फटाफटा तुम्ही बोलले तरच श्राद्धाचं कीर्तन कळलं, नाही तर कळणार नाही. तुम्ही फक्त येसला येस म्हणा, नोला नो म्हणा, मारावं किंवा नाही, हा म्हणा नाही म्हणा. आता तुम्ही नाही म्हणले तरी मारणारच आणि हा म्हणले तरी मरणारच. मग मरणायचं जर आहे तर जन्मालाच काय यायचं? उत्तर, मागील जन्माचे भोग भोगण्यासाठी यायचं आणि भोग संपले की जायचं. पटलं तर हा मला बस. मागचं शिल्लक राहिलं ते भोगायला यायचं आणि गेल्यानंतर जायचं. पुरावा तिथं पुरावा नाही. भोगतो न घडे संचिता वाचवणे, सुटका नाही. पुरावा आहे का अजून काही? काकड्यावाली मंडळी मुका झालो वाचा गेली, होतो पंडित महाज्ञानी, पण 4 वेद मुखदगत वाणी, पण गर्वामध्ये झाली सर्वहानी. मिटलं काम. माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागुता, बैरा झालो नरदे येता. मिटलं का? याचा अर्थ तुम्हाला मागच्या जन्मीचं संचित भोगण्यासाठीच यावं लागतं आणि ते ज्याच्या त्याच्या प्रारब्धात आहे. डोकं लावायचं नाही. एका बापाला 3 मुलं झाली, एकानं लंका गमावली, एकानं लंका कमावली आणि एकाला माहीतच नाही झालं वाटण्या कवा झाल्या. उठलाच नाही. उठला तर तलाट्याची बदली व्हायची. तलाठी नवा आला का हाच वापायचा, गेली लंका. आता याच्यात तिघांची उत्तर आहे का? रावणाचा बाप पुलश ऋषी आहे, रावणाचा बाप पुलश ऋषी आहे, बिभीषणाचा बाप पुलश ऋषी आहे आणि कुंभकर्णाचा बाप पुलश ऋषी आहे. आणि तिघांची आई काही कशी आहे? आई एकच आहे, बाप एकच आहे, पण एक रामाच्या हाताने मरतो आणि एक रामाला फुटून जातो तर संपत्ती कमून मरतो आणि एक सगळं असून तसाच मरतो. हे ज्याचं त्याचं प्रारब्ध. आता उलट फिरवणार आहे मी तुम्हाला. रामाच्या पायानं अहिल्या तरली, रामाच्या पायानं शबरी तरली, रामाच्या नावानं दगड तरली, पण रामाचा बाप बायकोच्या मांडीवर पुत्र शोकाने मेला आणि आकाशात फटफडणारा जटायू रामाच्या मांडीवर मेला. निवांत थोडं डोकं खाजावं फक्त. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर पुत्र शोकाने रडून रडून मेला आणि फडफडणारा जटायू रामाच्या मांडीवर मेला आणि रामाची बायको पळवणारा रामाच्या समोर मेला. निवांत डोकं खाजवा तुम्ही. का? हे ज्याचं त्याचं. काहींना पैसा मोजता येईना, काहींना पाहायला मिळालं, काही दुसऱ्याचं पाहून मेले. प्रारब्ध. काही पोरींनी बापाच्या घरी इतक्या मजा आणल्या का जेवलेलं ताट धुवायचं नाही, असं लुटून द्यायचं. असा नवरा मिळाला, कांदे लावायच्या टोळीची मुकादम झाली. आणि काही पोरींनी बापाच्या घरी इतके कष्ट केले, असा नवरा मिळाला, कमराला कपाटाच्या चाव्या आल्या. प्रारब्ध आहे. आणि कुणी कुणाशी घासा, प्रारब्धाशी घासू नका. कुणाचे कसे फिरतील सांगता येत नाही. घमेंड कमी करा. जिरती 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 2 वर्षापूर्वी जागेवर डाळिंब होतं 120 रुपये किलो. माणसंच नीट बोलायला. बायकोला स्कूटीन, पुरीला लुना, बापन पोरे एकाच धाब्याव. देवाच्या डोक्याच्या बाहेर झालं तर एकादशीला अंड्याच्या पोळ्या खायची. मग देवानं तेले नावाच्या रोगाला फोन केला, खंदूनच टाकली. स्कूटी गेली, लुना गेली, उरली होती तारत्याची क्वार्टर प्याला, मोकळाच केला तो. जिरती. हे पैशाची, सत्तेची, संपत्तीची मस्ती लई दिवस चालत नाही. नाही 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 नाही, जिरतीच. आणि देव जिरवतोच. जिनं भावाची सून करेल ना, भावाची
तिला विचारा फक्त. तिला तोंडाच वाढता येईन आणि गालय आणता येईन अशी गंमत आहे. तिला विचारा ना यंदा धाकट्याचं लगीन करते का, तसा राहिला तर चालन, यंदा नाही. नाही 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 दिवाळी झाल्याशिवाय नाही बाई. पहिलीनंच एवढी जिरवली तर दुसरी दिंडीतच काढी ती का. आणि जिला एकही सून नाही ना, ती कोणाला बोलणंच देत नाही. डोळ्यात देखत आणायची, डोळ्यात देखत आणायची. त्याच्यात उतरलं नाही तसं कळालं. माणसं म्हणते हे काय होते जाट काय. उसाच्या कडक टोप्यांवाले बोलतच नव्हते नीट माणसाची. मग देवानं 5-6 महिने झाले मीटिंग घेतली आणि हुमणीला फोन केला. हुमणी म्हणली मी वरून नाही येणार, हा नालायक मला फवाराय बसलाय. खालून आली. मालक लगवेला गेला तर वाफा त्याच्या बोकांडी पडला. देव येतो. हे असं नाही चालत मला. गमेंट ही शास्त्रा पुढे देवा पुढं टिकत. भारताचा सम्राट होता धृतराष्ट्र भाऊ, 100 पोरं होती त्याला. आणि कधी ध्यानात राहायचं, ज्यांनी देवाचं ऐकलं नाही आणि ज्यांनी कीर्तनकारांचं ऐकलं नाही त्यांचं वाटूलच कोणी काही म्हणा. आमच्या कीर्तनामधले 2 वाक्य तरी आयुष्यभर पाठ करून ठेवा, फायदाच. ती आंधळ्याला कृष्णानं सांगितलं 5 गावं घेऊन मिटून टाक. ते नंगाट होतं. तो म्हणला मध्यस्थी करू नको, तू चुलत मेव नाही मा. तो मग डोकं नाही लावायचं. इकडली अख्खी घालीन पण त्यांची जिरीन नव्हतीच ना. कृष्ण म्हणले होऊन दे आता, तुला उतच आलाय. अरे 5 गावं घेऊन गप बस, आपल्या नादीला लागायचं. जिरावणार आपण. जिरली. 100 मिली नमुनेवारी पाहता का मॅक. टपरीला नाव नाही राहिलं. वाचलं का तुम्ही कुठं दुर्योधन 5 स्टॉल. वाचलं का कुठं दुःशासन का ढाबा. अरे बाबा का ढाबा आहे पण दुःशासन का. मेले नमुनेवाले. आणि 100 जण मारले तर काही लोकांनी नाही मारले, कर्मानं मेले. काय मध्ये तुमचं. त्यांना मारायला कोणाला वेळ होता. ते सगळे आणि फुकाट मिळत होती यांना. फुकाट 5 गावं देत होती. पण कर्म फुगीरलंही. सुईच्या टोका आणि शेवटी असे दिवस फिरले महाराज. मरायच्या टायमाला दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खावा लागल्या. आणि कोणच्या खाल्या, ज्यांची दुश्मनी त्यांच्या घरी जेवायला हा गडी. आणि त्यांच्यात एक गडी नांगट होता भीम. तो गडी डोक्यात कमी होता, तब्येतीत मोकार. मग जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमीच असतात. म्हणजे ज्या भैमुगाला पाला जास्त असतो त्याला शंका कमी असतात. जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात. आणि जी गालात हसतात धोकाच. अशा मेखा राहतात माणसाचे. हा गडी डोक्यात कमी होता. हा गडी डोक्यात कमी होता. याने डायरेक्ट त्या आंधळ्याला गाठवलं आणि त्याला म्हणलं का रे, तुला माझ्या घरात जेवताना लाज कशी वाटत नाही तोंडावर. आता एक वाक्य आहे का, एक दिवस तुमचा हसायचा असेल तोच एक दिवस आपला रडायचाही असेल. आज तुमचे माझे दिवस चांगले आहेत, नम्रतेनं घालवा. हेच दिवस उद्या राहतील असं नाही. जरा नम्रतेनं राहा. नम्रतेनं. लय दिवस चालत नाही ते. भीमानं त्याला सांगितलं तू माझ्या घरातलं जे अन्न खातोय, ऐक आंधळ्या, एक दिवस तुझा हसायचा होता, तो एक दिवस आमचा रडायचा होता. अरे 100 जणांनी तुम्ही आमची बायको वडीत आणली तेव्हा तुम्ही हसत होते रे. मी खाली मान घालून पाहत होतो. विषाचे लाडू तुम्ही आम्हाला चारले, लाक्षागृहात तुम्हाला आम्हाला जाळलं. ते दिवस तुमचे हसायचे होते. पण तू आज माझ्या घरातलं अन्न खातोय, आज दिवस माझे हसायचे तुझे रडायचे. जेव आंधळ्या जेव, पण एक ऐक, माझ्या घरातल्या अन्नाचा कण सुद्धा तुला कधी लकलाभ होणार नाही. का, तो आम्हाला दिलेल्या तळतळाटाचा आहे. तळतळाट कोणाचा घेऊ नका. या 5-6 वर्षात जमिनींचे बाजार वाढले आणि महिलांकडे घरातले कारभार गेले तर बायांनी भाच्याच्या मागं उभा राहणारा मामा सुद्धा बदलावलाय. आता एक नवीन जातीची अवलाद तयार झाली, मामा, गुरुमामा. कुठून पैदा झाला काय तो अवलाद, असा भोंगळा करून हल्ला पाहिजे कार्यालयात. गुरुमामा कुठून आले काय ती अवलाद, गुरुमामा. महिला मंडळ, आपल्या भावाचा शर्ट फाटलाय, फाटू द्या. त्याची दाढी वाढली, वाढू द्या. पण भाच्याच्या माग उभं राहायला मामा शोभतो हे ध्यानात ठेवा.
रक्ताचं नातं आहे ते. असं काही पैशाच्या गमिंडीवर सगळं चालतं काय? हायवेमध्ये जमीन गेली तर बहीण वादी झाली आणि भाऊ प्रतिवादी झाला. भाऊवादी बहीण प्रतिवादी ओवळी ते भाऊ राया कोणाला दाखिता? अय निवांत विचार करा. रक्ताचे नाते संपून टाकले आणि बसणाऱ्या माणसाला सांगून ठेवतो कोणाशी दुश्मनी करा, रक्ताच्या नात्याशी करू नका. हे मित्र हे सगळे तुमच्या फायद्यापुरते आहेत, हे ध्यानात ठेवा. अरण्याला आग लागल्यावर हरणाला पळून जायचं सांगावं लागत नाही, आणि फुलातला मकरंद संपला की भुंग्याला सांगावं लागत नाही तू निघून जाय. एकदा तुमचा खिस्सा रिकामा झाला ना, अंगातली ताकद रिकामी झाली, आज तुमच्या मागं जेवढे हिंडत आहे एक सापडायचा नाही. पाहायचा असेल प्रयोग तुम्हाला तर फक्त आजपासून तुम्ही तुमच्या मित्रांना 8 दिवस पाजू नका. एक मित्र तुमचा रेंजमध्ये राहणार नाही. फक्त पाजू नका 8 दिवस. हे नालायक तुमच्या मौतीला सुद्धा येणार नाही. काय म्हणते तुम्ही? ते म्हणतील मला जाळल्यावर कळलं. लोकांना वेळ नाही आहे. हो समजा शहरात आपल्या मळ्या बेळ्यात माणूस मिळाला तर गावातला माणूस मळ्यातल्या माणसाला फोन करतोय अंत्यविधी कवा आहे, उचलल्यावर सांग. म्हणजे मी तेव्हा निघल. नदीवर आल्यावर परत मला फोन कर बरं का, म्हणजे मी आग लागे पोहत. लोकांना वेळ नाही. हे तुम्हाला वाटतं हे मित्र आहे. भुईमुगाच्या शेंगात दान आहे तर त्याचा मुक्काम पोहत्यात. एक वाक्य सांगू तुम्हाला, तुमच्यावर आणि माझ्यावर किती मोठे प्रसंग येऊ द्या, रक्ताची माणसं प्रसंगाला आहेत हे विसरू नका. आपला भाऊ आहे ना, आपलं त्यांचं जमत नाही, माझं आणि माझ्या भावाचं जमत नाही, तुमचं तुमच्या भावाचं जमत नाही. हा व्यवहार आहे, नाथं नाही. त्याच्या घरात जाऊ नका, त्याचं तोंड पाहू नका. पण तुमच्यावर प्रसंग येईल ना तेव्हा तोच आहे हे विसरू नका. तो तुम्हाला पैसे नाही देणार, पण तुमच्या मुलाला तो म्हणेल अर्धी भाकर खाऊन जाय आणि 1 भाकर डब्यामध्ये घेऊन जाय आणि हॉस्पिटलमध्ये नेऊन दे. पैशाची अडचण असली तर तुझ्या चुलती का माग, कोण म्हणणार? मग देवाने ईश्वरी नाते साध्या बोगस म्हणून निर्माण केले का? बहिणीच्या मागं भाऊच उभा राहावा का, भाच्याच्या मागं मामाच उभा राहावा का? मी बहिणीला जशी साथ दिली तशी तुलाही देईल. आम्ही पैशाच्या कमिटीत मामाच बदलून टाकले. हे डुप्लिकेट नालायक मामांचं काय खरं ते? ती महिन्याला बहिणी बदलवणारी माणसं ती मराल ना तुम्ही घेण्या देण्याचं. घरचाही गेला आणि दारचाही गेला, मामाच नाही राहील. अहो नाथ ते. आणि आपल्या लोकांनी पैशाच्या कमिटीत नाठे सोडून दिले. काय होतं बा आपल्या मागं जनता आहे. जनता एवढी सोपी नाही. जनता मौतीला चालली तर मागं चालती, पण अशी चालती. प्रयत्न येताना वारा घालतात आपल्याकडं. गंज उद्योग केले निघा, गंज गावाची वाट लावली निघा. तो मेलेला म्हणतो कस काय जाऊ. तो मडक्यावाला म्हणतो माझ्या मागे येईन कस काय जातो, मी नाही का पुढं. तो म्हणला तू दिसला पाहिजे ना, म्हणला दोरा नाही, इकडे तिकडे जाऊ नको. तो म्हणला भूक लागली, मग म्हणला भात बांधून आणला. भूक लागली मग म्हणजे काय, भावळाटपणा करू नका. मग थांबल तिथं भात खाईन, तसाच पुढं जाय. मग तिथं दगड ठेवत्यात खून म्हणून, याच्या इकडे त्यानं यायचं नाही. काय लोकांना घेणं नाही. तुम्ही मी भ्रमात आहे महाराज, आणि आपण सगळे कसे ते भ्रमात. आणि ते म्हातारं बांबवलं ते आंधळं, आणि भीमानं त्याला दम दिला. आंधळ्या तुझी 100 पोरं म्या मारल्यात एकट्यानं न पाचता. मग पूर्वी अशी पाजून मारामारी करीत नव्हती. आता आलं एवढ्यात लाव त्याला घोडा आणि घे बरगाड्या मोडून. भीमानं त्याला एक वाक्य सांगितलं, तेवढं ऐका. तुझी 100 पोरं मी मारलीत, फक्त तुम्ही माझी आमची बायको वडीत आणली तेव्हा मी एकटा जर उठलो असतो ना, तुझी खानदान मी संपवली असती. पण मी का उठलो नाही? तिथं धर्म होता. बस आम्ही फक्त धर्मनिष्ठ माणसं आहेत. आम्हाला माहिती आहे तिथं धर्म आहे तिथं जय आहे. तुझी 100 पोरं म्या मारलीत, आणि कशी मारली ऐक. सकाळी एका पोराचा इतिहास आणि संध्याकाळी एका पोराचा इतिहास. म्हातारच उपाशी मारलं त्यानं. मग युधिष्ठिरानं भीमाला विचारलं, दादा काय भानगडे? महाराज रडलं ते आंधळं. तो म्हणला राज्य गेलं बाबा, जेवताना भीम बोलवतो तेवढं बंद करा, ते खाऊनच देईन मला. मग यांनी भीमाला जाऊन सांगितलं, अरे जेवताना कुठं बोलत असतात का? तो गडी डोक्यात कमी. तुम्हाला जेवताना बोलायचं नाही, जेवायच्या अगोदर 10 मिनटं, पण म्हातारा सोडणार नाही मी. भयान रात्री नीट ऐका.
भयान रात्री धृतराष्ट्रानं राजवाडा सोडला. धृतराष्ट्र अरण्यात गेला आणि माहिती म्हणून सांगतो, तोल गेला धृतराष्ट्राचा आणि तोल गेलेला धृतराष्ट्र सावरायला गेला आणि सूर्यास्त खाली जमिनीवर पडला आणि उठायला गेला. बारा कर्मगती कोणाला सुकत नाही. त्याला धक्का झाडाला लागला, झाडाला आग लागली. महाराज भारताचा सम्राट अरण्यात जळून मेला आणि ज्यांच्या घरात कालवणाला काही नव्हतं त्यांना वैकुंठाला न्यायला देव आला. जरा विचार करा. तुकाराम महाराजांना काय तुम्हाला वाटतं बा भजनी नीट मारत आहे महाराज लोक नीट मारत आहे? हा बावळाटपणा आहे. काही म्हणते बाबा महापोराला पाकवा शिकवा. पाकवा त्याचं याडं निघलं तुझं कुठं शिकतो. काही म्हणते महापोराला भजन शिकवा. 80% भजनांची पोरं याडपट्टे. तू काय डोकं लावतो भाऊ? कीर्तनकारांची कचा क्वाटरी पेट आहेत ते चालत नाही. ज्याचा बाप रामायण सांगतो त्याच्याच पोरानं दुसऱ्या गावातून सीता आणली. आता रामायण कोणा सांगा? दशरथच गेला वनवासाला, राम राहिला घरी. दशरथ गेला वनवासाला, तो झाला दिंडी 3 एकरी आला आमच्या बोखंडी. काय करता असं चालतं का ते? तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करतं महाराज. असं कोणी उठावून माया पोराला पकवा शिकवान मांडत तसं नाही चालत ते. माना नाही तर नका मानू पण झटका बसतोच. काय माणसं म्हणते बा माया पोराला ते नादीच लागू नका तुम्ही. आमच्याकडे काही नाही राहिलं. आमच्या लई टोळ्या झाल्या. हा बाबा असल्यावर तो बाबा येत नाही, तो बाबा असल्यावर हा येत नाही. दोघं येऊ नका तिकडे शेळ्यावळा पण लोकांना का तकलीफ. आता महाराज मंडळी आमची लई ताईट झाली. मोठी नोट ठुली तरच पाया पडून देते, नाही तर पाया पडून देत नाही. ती इंदुरीकडचं कीर्तन होतं शिर्डीत. एक साधा धोत्रावाला माणूस आला, साधा, पण त्याची निष्ठा होती. त्याच्या हातात 20 रुपयाची नोट होती. 20. त्याला वाटलं इंदुरीकडच्या पायावर ठेवा आशीर्वाद. आता मिळत तर नाहीच आशीर्वाद, पण मिळाला तर 20 मध्ये कुठं आशीर्वाद मिळतो. पण त्याला वाटलं बुंगली तर बुंगली, पण इंदुरीकडच्या शिष्यालाही नालायक. त्याला म्हणले जवळ यायचं नाही. तो नाही तर राहिलं. माझे कुठं वाया चालली. पण त्याची निष्ठा होती का नाही. तो गेला आणि एक नंबर 2 करणार आलं. 5-6 धाबे, 2-4 बार, पुढं धाबा मागं बारबाला, असा टाईट आला. पण त्यानं 2ची काढली लांब. लोट लालच लांब. इंदुरीकडच्या शिष्याने पाहिजे या पहिला आमच्या बोकांडी बसा मग त्यांच्या बोकांडी बस. या सरका या ते आलं आणि त्यानं ती नोट ठुली इंदुरीकरच्या पायावर. इंदुरीकर भांबावलं. लांब नोट दिसली. इंदुरीकर त्यालाच म्हणला पुत्रवती भाऊ. तो म्हणला बावळट आहे का मी गडी आहे. तो म्हणला मरदे का अजून एक नोट ठुई गड्यालाही पार होईल. काय सांग. अर्थ लोपले पुराणी आणि नाश केला शब्दज्ञानी. फक्त खरेची आई मेली. हे इंदुरीकरचे हे इंदुरीकरचं कीर्तन. अरे हे इंदुरीकरचं कीर्तन आहे महाराज. हे इंदुरीकरचं कीर्तन आहे. हे अंतिम सत्य आहे. हे ध्यानात ठेवा. थोडं कानाला वाईट आहे पण सत्य. माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत जाऊ नका. महाराज उलथू द्या मरू द्या तिकडे. महाराज कीर्तन संपल्यावर का मरण गंज बोआ आहेत. दगड उचाकला का बोआ आहे. दगड निघाला बोआ आला लागल तेवढी बोय. पण एक ध्यानात ठेवा. इंदुरीकरचं कीर्तन दोनच लोकांच्या बाबतीत आहे. नीट ऐका. एक म्हाताऱ्या माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि बरोबरीच्या लोकांनी तुमचा मित्र म्हणून ऐका. ते कालही खरंय, आजही खरंय, उद्याही खरंय. थोडं कानाला वाईट आहे. आणि मी तुम्हाला उपदेश करणे इतका मोठा नाही किंवा तुम्हाला सल्ला देणं इतका मोठा नाही. पण तुमच्यातला म्हणून 4 गोष्टी सांगण्याचा आम्हाला अधिकार नक्की आहे. यावर तुमचं मत काय. उपदेश करणे इतके मोठे नाही. आम्ही काय उपदेश करतोय तुम्हाला. आम्हीच गुतलोय तुमच्यासारखे बायका पोरात. आम्ही काय तुम्हाला उपदेश करू शकत नाही. आपण काय साधू संतांनी इतके त्यागी. आपण तुम्ही उपदेश करू शकत नाही. तुकाराम महाराजांनी 400 एकर जमीन दान केली. आपण येडे का. आपण गाडीतून 100 कमी पडले तर उतरतोय. 100 राहिले.
हो, महाराजाचं कीर्तन संमेलन पायाजवळचा बंडल तासात राहिला. बाबा घरी गेलो परत आला स्टेजवर आयला नोटा राहिला म्हणजे. नाही नाही आपल्याकडून उपदेश होणार नाही, पण चांगल्या गोष्टी तुमचा मुलगा म्हणून आणि मित्र म्हणून सांगण्याचा अधिकार आम्हाला कवाही, आणि तो स्वीकारलाच. काळ फार वाईट आला मला, काय फार वाईट आला. परत थोडं मागं जाऊ आपण. तुम्ही माग म्हणजे पुढं जायचंच कवा, तिथंच जायचं आपल्याला. कुठं आलतो ध्यानात ठेवा. मेला धृतराष्ट्र जळून, पण तुकाराम महाराजांना वैकुंठाला न्यायला देवाला इथं होतो आपण. गमेंट कमी करा, दिवस जाणार आहेत, काय कोणाला कोणाचं ज्ञान नाही. चला पुढे. आता इथवर आलो आपण. आता सगळ्या माणसाला मॉडिफिकेशन मध्ये सांगतो, बसलेल्या सगळ्या माणसांकडे मोबाईल आहेत. अंडरपॅन्ट नाही काहींना, आतली चटी नाही मोकळा आहे, पण हँडशीट 9,000 चैन उघडी ना तो नाही मोकळा, काही रेंज मध्ये. पण एक ध्यानात ठेवा, आपल्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला मोबाईल फिट करून सांगतो. आता मोबाईलच सांगतो 5 मिनिटात. बसलेल्या कोणत्याही माणसं, सॅमसंग असो, जिओ असो, नोकिया असो, वोडाफोन असो, कोणताही असो, फक्त मोबाईल चालण्यासाठी काय लागतं एवढं सांगा. रेंज. आता उत्तर तुम्ही द्यायचे बरं का. मोबाईल किती किमतीचा असू द्या, तो अवलंबून कशावर आहे. बस तुम्हाला जर रेंज मिळवायची नसेल तर मोबाईलची किंमत 0 आहे. कोटी रुपयाच्या शरीराची किंमत मागच्या जन्मीच्या पुण्याईनं तुम्हाला मिळाली. ही रेंज आहे, ही रेंज आहे. आईबापाचा आशीर्वाद लागेल, मागच्या जन्माचं पुण्य भक्कम लागेल, तेव्हा तुम्हाला हा मोबाईल मिळाला. हे हँडशीट आहे. आता नीट आहे का, हे हँडशीटला काय लागेल पहिली रेंज. मग मागच्या जन्मीचं तुमचं माझं पुण्य चांगलं होतं म्हणून शरीर मिळालंय, पुन्हा मिळेलच. बस आता हा झाला मोबाईल. प्रत्येक माणसाच्या मोबाईल मध्ये बसलेल्या माणसाच्या 100 रुपये बॅलन्स आहे. 100 कशावरून. प्रत्येक माणसाला आयुष्य 100 आहे. हा झाला त्याच्यातला मोबाईल. त्याच्यातले 50 झोपेत गेलेत. आता किती राहिले. मोबाईल बॅलन्स शीट करून देतो तुम्हाला. मग तुमच्या माझे 50 गेले ना झोपेत, मग आपले 25-50 रुपये बोगसच गेलेत. यूट्यूब, फेसबुक, टिकटॉक, पबजी गेले 50. आता मोबाईल मधला बॅलन्स शिल्लक किती आहे 50. त्यातला 25 नको तिथं घालवला. हॅलो काय चाललंय, काय नाही, काय हो सहज तुला काम नाही का, काय तू उलथू द्या ना, मरू द्या इकडे, तुला काय आठवण आली, मग मरायचं आठवण आली तर सहज गेले का नाही पैसे बोगस. हॅलो जेवला का, तो जेवलाय बी फाशी घेऊन मिळालाय बी, तुला काय करत. हॅलो जेवला का, झोपलाय का, होता नाही का, बालताय, कपडे घालू नये का, मोकळाशी गेले 25. तुमचे माझे 25 असेच गेले ना. कशात गेले, अभंग लिहून घ्या, कशात गेले. मी तवा नाता प्रति कर्म इनमती मंद बुद्धी तुम्ही आठवले ना कधी, वाचे कृपणे ती माय बापा नाही ऐकले, गायले गीत धरले जात सांडी हित नावडे पुराण बसले संत केली बहुत पर्यंत करू नये तो केला व्यापार व्हायला भार कुटुंबाचा नाही केले तरी त्याचे भ्रमण पाळीला पिंड करचारणा नाही संत सेवा घडले दान पूजा लोकन मूर्तीचे असंग संघ घडले अन्याय बहुता धर्म उपाव न कळे हित नाही बोलू आठवते आपापल्या घात करू शत्रू झालो मी दावेदार तो कृपेचा सागरू उतरी पार तुका म्हणे. गेले 25. आता बॅलन्स किती आहे तुमच्याकडं, मोबाईल टाईट करायचं बरं का ना. तुमच्याकडे बॅलन्स किती आहे 25. पण ते 25 खर्चेपर्यंत बॅटरी नाही उतरली पाहिजे. आणि आता जवळजवळ 60% बॅटऱ्या बीपी. चहा घेता का, राखेल दे चहा, एक ग्लास राखेल पेतो, या उतरेल बॅटरी आहे. बीपी, शुगर, निद्रानाश यानं दिसत नाही, यानं ऐकू येत नाही. आता बॅलन्स किती आहे 25. पण बॅटरी तर उतरली. मग बॅटरी चार्जिंग करायची असेल तर काय काय लागेल बोला. एक लाईट पाहिजे, 2 पिन पाहिजे, चार्जर, त्या चार्जरला पिन पाहिजे. मग ऐका उत्तर. आता उत्तर ऐका. बॅलन्स 25. तुम्हाला अनेक जन्माचे पुण्याईची लाइटिंग तुमच्या जीवनात पाहिजे. 2 संतांच्या कृपेचं चार्जर पाहिजे.
चांगलं वागण्याची पिन खोसली पाहिजे आणि भजनाचं बटन दाबलं पाहिजे, तेव्हा हा मोबाईल चार्ज. बटन बिटन खुसून ठेवलं, पिन बिन खुसून ठेवलं, बटनच नाही दाबलं, का हो चार्जिंग होईना, त्यानंच नाही राहिलं, मरशील ना तसं. भजन केलंच पाहिजे. मग काही अशीच आहे, एक लग्वीला गेलं मोबाईल आला, मग चैन तर खोलावं का नाही. येणेच आहेत काही शहाणे आहेत का. ही मोबाईल सतत मोबाईलवर बोलणारी माणसं आहे महाराज, फार चुत्यात गण नाही यांची, यांना धर्म नाही कळत. आणि मोबाईल वापरणाऱ्या लोकांना पाया पडून सांगतो भाऊ, तुम्ही सगळे सुशिक्षित लोक आहात. आता मला एक उत्तर द्या, हृदय कोणत्या बाजूला आहे? डाव्या. आता साध्या गोष्टी आहेत महाराज, हे आम्ही सांगायचं का. आता तुम्ही सगळे लोक मोबाईल कोणत्या खिशात ठेवत्या? तुम्हाला साध्या आकली आहेत का नाही काही? जर रेंजमध्ये महाराज जर सायलेंट करून ठेवला, 2-4 वेळा जर व्हायब्रेट झाला, किक बसन ना एखाद्याची. शरीरातला सगळ्यात नाजूक इंद्रिय हृदय. आता हे नुसते बॉक्स आहे ना, बॉक्स हे नुसतं जोरात चाल म्हणून इको जर लावलं ना, इको लावून जर 2-3 चाली म्हणलं ना, आमची हे गेलेत पार. माझं तर कामच देत नाही, 2-4 वेळा हात दाबून धरावं लागत, तेव्हा ती सुताव चालत. नाही तर एखाद दिवशी हे बंद पडायचं असेल, जय विठ्ठल राहिलं त्याला गेलं पाहिजे. दणका बसतो याचा मारा. मी मोबाईल वापरणारी वरच्या खिशात मोबाईल ठेवू नये. मोबाईलचा वापर उजव्या कानाचा बोलताना कमी करावा, उजव्या कानाचा वापर करू नये जास्त, इकडं बोलावं. मोबाईल पॅन्टच्या खालच्या खिशात कधी मोबाईल पॅन्टच्या खालच्या खिशात कधी ठेवू नये पोरांनो, ठेवायचं नाही कधी. रेंज जाती माणसाची, रेंज. मग मोबाईल कुठं ठेवावं, कधी देणं ठेवायचं. मोबाईल हा बरेचशा लोकांच्या कमरेला बेल्ट आहे आणि बेल्टला कवर आहे, ती जागा अतिउत्तम आहे. कारण मोबाईलमधून वेव्ज ज्या येतात, वेव्ज त्याचा त्वचेशी संपर्क नको आहे. त्या बेल्टला कवर करून घ्या, त्याच्यात ठोजा मोबाईल आणि मोबाईल वापरणारी याडपटच असेल. आणि मोबाईल वापरणारी ज्या माणसं आहेत त्यांना निद्रानाश नावाचा रोग आहे. निद्रानाश, झोप नाही यांना, हे झोपत नाही याडपट. रात्री आथरुणावर पडले ना, आणि मग त्या अर्धले चित्र, उघडे वाक्य तेच डोक्यात घेऊन झोपत होती. त्याला झोप पुरी नाही येत. निम्म्या रात्री एकानं गोदडी फाडली, गोदडीच फाडली, टरटरा गोदडी फाडली. त्याचा बापा नाही ना, परदेशी खाट मोडली ना, आज गोदडी फाडली, म्हणजे याला झालं का. त्याची आई म्हणली सावध व्हा, नाही तर उद्या तुम्हाला फाडीला. पण मोबाईल चार्जिंग कधी होईल? आलिंगने संताचिया, आलिंगने संताचिया, मस्तक हे पाया, मस्तक हे पाया, आला शीतल शांतीचा वारा, त्याने सुखदा शरा, पिकला माझा कळी काळाची ढाकण. आला शीतल शांतीचा वारा, घोडा वाजती टाळ, घोडा वाजती टाळ, घोडा वाजती टाळ, घोडा वाजती टाळ.
पूर्वजन्मी पाप केले ते विस्तारले पाप केले शिवंत दृष्टी हरपली भजन्यानं कीर्तनकारानं कीर्तन संपल्यावर जसं नोटावर हात मारी द्या तसा रोज काकड्यावर हात आणला पाहिजे. भजने कसे पाकिट पाटकन मोजून पाहत्या कमी हो. कीर्तनकार सुद्धा कसा मोजून पाहतो तसं नित्यनियमानं हरिपाठ आणि काकडा याच्यावर वारकऱ्यानं नजर टाकली पाहिजे. गण लावून परमार्थ होत नाही आणि मेमरी कार्डवर पेन कार्डवर बाबा होत नाही. तुम्ही माना नाही तर नका मानू, घासावंच लागत. चला थोडं पुढं, तुम्ही मला पुढं जायचंच कावा. देवानं ज्या निर्माण गोष्टी केल्या त्याच्यात तुम्ही अतिक्रमण करणार. एक प्रश्न बारीक आहे का, हत्तीनं जर कौट खालं, नीट आहे का बरं का, हत्तीनं जर कौट खालं, कौट महाराज मंडळी सकट आहे का, हत्तीनं जर कौट खालं ना कौट, तर तो हत्ती ते कौट सकाळी जसंच्या तसं टाकतो, फोडीत नाही. हत्ती कौट फोडीत नाही पोटात, पण आतला गर ठेवत नाही. कौठाच्या आतमध्ये जो गर आहे तो गर हत्ती खाऊन टाकतो आणि कौट जसंच्या तसं टाकतो. मग हत्ती गर खातोच कसा, PhDचा विषय. शिकलेले कोणी असतील ग्रॅज्युएटच्या पुढचे तर तुम्हाला PhDला 3 विषय देतो, आयुष्यभर घासा तुम्ही. कावळा शिवपोत शिकत बसा आणि PhDला आपले 3 प्रश्न आहेत. तुम्हाला 3च आकडे आहेत फक्त PhDला. लॅपटॉप आलं, लॅपटॉप आलं, इंटरनेट आलं, फेसबुक आलं, मंगळावर लोक जाऊन आली, मंगळावर पाणी आहे का नाही पाहिलं, गरोदर स्त्रीच्या पोटात बाळ कोणता याचा शोध लागला. पण तुम्ही माझ्या मांडीला मांडी लावून जरी बसले तर तुमच्या मनात काय आहे हे मला अजून कळलं नाही. लावा शोध. जाय शाळेत पळ. 2, हत्तीनं जर कौट खालं तर हत्ती आतला गर खातोच कसा. आणि 3, शिळीचं बकरू जर जन्माला आलं तर त्याला आईचं स्तन दाखवावं लागतं. गाईचं वासरू जर जन्माला आलं तर त्याला आईचं सड दाखवावं लागतं. ते सड फोडावं लागतं, त्याचं एक धार काढून टाकावं लागते, तेव्हा त्याला मिळतं. आपलं बाळ जन्माला आलं तर त्याला आईचं स्तन दाखवावं लागतं, बोटाला धरून चालावं लागतं, पायानं त्याला बोटाला धरून चालावं लागतं आणि त्याला शिकवावं लागतं. पण बाईला बाळ झालं रे झालं का ते बाळ लगेच पळायला सुटतं. सापाचं पिलू पळायला शिकलं कुठं, जाय शाळेत. सापाचं असं वैशिष्ट्य आहे, जर सापाला पिलू झालं, मग यादी सांगतो तुम्हाला, यादीचं आहे का,
महाराज मंडळी सगळं यथा कदाचित कासवाला केस येऊ शकतात, सस्याला शिंग येऊ शकतात, आकाशाला फळं येऊ शकतात, वांजेला मुलगा होऊ शकतो, नीट आहे का, वांजेला मुलगा होऊ शकतो, अंधार प्रकाशाला घालू शकतो, मृगजळाने तहान भागू शकते, पण कुणाच्या तरी देवाच्या शक्तीशिवाय माणूस मोठा होऊ शकतो हे तुम्ही सिद्ध करू शकत नाही. मान्य. यदा कदाचित आकाशाला फळं येतीलही, वांजेला मुलगा होईलही, अंधार सूर्याला घालविलही. मग मला एक उत्तर द्या महाराज मंडळी, लोखंडाचा स्पर्श परिसाला झाला की त्याचं सोनं होतं, हे तुम्ही वाचलंय का अनुभवलंय? वाचलं. तुमच्या बसलेल्या पैकी परीस कोणी पाहिला? तुम्ही सगळे लखपती आहेत. पाहिलं नाही ना? पाहिलं नाही ना? नाही पाहिलं ना? नीट आहे का? परीस पाहिलं नाही ना? मग परीसाचं सोनं होतं ना हे तुम्ही सांगू शकत नाही. पण नीट आहे का, संतांच्या संगतीत गेलेला माणूस बर्बाद होऊ शकत नाही हे तुम्ही सांगता, हाच परीस आहे. तुम्ही आमच्या टोळीत आले ना, आमच्या टोळीत तुम्ही श्रीमंत होणार नाही याची गॅरंटी आहे, पण समाधानी झाल्याशिवाय राहणार. ही परिसाची संगत आहे. ही संगत कोणाची आहे? परिसाची. तुम्ही आमच्या टोळीत या, खाण्याची नका काळजी करू, कितीही खाय, कवाय खाय, किती वेळा खाय. तुम्ही आमच्याकडे आले हो, खाण्याची चिंता करू नका, कपड्याची चिंता करू नका. तुम्ही श्रीमंत नाही होणार, पण मानानं जगाल आणि समाधानी व्हाल, हाच परीस आहे. परिसर काय वर जातो का सापडायला माराय? काही शोध लावीत बसले, परीस गपची बाय. मला एक बावळाट भेटला, तो म्हणला का हो एवढ्या संतांनी चमत्कार केल्यावर येडा बोलवला, भिंत चालवली, मग आताच्या एखाद्या कीर्तनकारानं का चालू नाही का? जनताच लुटीटा. मी म्हणलं तुला बाकीच्या बॉसची काय करायची, तुला मी एकटा बाद झालो, तो तुला मी आत्ता हा मंडप चालून दाखवतो अख्खा शिर्डीत, तू फक्त वाघ हो बसून ये. भिंत अशी कधी चालती का पागाला? तुम्हाला हे पळ मग बावळाट नाही कशी काय भिंत, त्याला वाघ हो बसून यावं लागत. तुला चड्डीचा वगळ खाली गेला तर तू त्याला पाहून घरात पळाला. एकानं मला प्रश्न विचारला, का हो पंढरपूरमध्ये पांडुरंगाचं मंदिर रुक्मिणीच्या पुढंच का? काय शोध लावतील लोक, काय कळत नाही. आता जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा पंढरपूर होतं. कोणी पाहिले? मी त्याला म्हणलं तुला बाकी त्याची काय करायचं? तो म्हणला नाही, मग नाही, फक्त मला एक सांगा, पंढरपूरमध्ये पांडुरंगाचं मंदिर रुक्मिणीच्या पुढेच का? मी त्याला सांगितलं आजही पांडुरंग जर मोटरसायकलवर चालला, रुक्मिणी कुठे आहे? मागच आहे. उलटी आमची रुक्मिणी अंतर सोडू नये. ही रुक्मिणी पांडुरंगाची मांडी दाबी ती, मधून मुंडकं काढी ती, डायव्हर कळत नाही श्रीलिंगी का पुल्लिंगी. आणि ती पांडुरंगाला सांगती राईट लेफ्ट स्पीड ब्रेकर पलटी. त्याला विचारलं काय रे, कुत्रं आडवं गेलं? कुत्रं सीझन सोडून रोडवर येत नाही. तुम्ही माना नाही तर नका मानू, मारा, शास्त्र म्हणेल ते आहेच. आता तुम्ही पहा, हे 2-4 महिने झाले शेतकऱ्यांना आत्महत्या बंद केल्या, आता त्यानं तो सोडून दिला ना. आता दखलच घेईन कोणी, ते काय येडवून घेतो तुम्हाला मरून देते काय? आता मरण्यात मजा नाही. शेतकरी 2-4 महिने शेतकरी सोडून दिला तो ना. मरू नाही, उपयोग नाही. लाख मंजूर झाले, 22 मिळाले, मरताच का? शेतकऱ्यांनी सोडून दिले आत्महत्या. आता मोर्चे बंद झाले, 3 महिने झाले मोर्चे नाही. आता 2-3 महिने मोर्चे नाही निघणार. कटाळी लोक डांबरी येऊ डांबार तापलं पण फरक पडला नाही, सोडून द्या. आता तुम्ही सगळ्या हॉस्पिटलमध्ये जा सरकारी, या 2-3 महिन्यात आत्महत्या करणारे शेतकरी नाहीत, नोकरीवाले नाहीत. नोकरीवाले तर करू शकत नाही कधी, ते करणारच नाही. त्यांना 12 गुरु लागला. आता त्यांचं आता कावळाशिवाय बोध उजाडलं, फक्त हातात मिळले पाहिजे, त्यांचं उजाडलं. पण ध्यानात ठेवा, तुम्ही कोणत्याही हॉस्पिटलला जा, सध्या आत्महत्या करणारे शेतकरी नाहीत. कोण आहेत मग? डिप्लोमा, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, ITI, ही कॉलेजला जाणारी जी अवलाद आहे ही सध्या फुल उतटली.
तुम्ही कुठे जा, हेच पोरण पुरी आहे. काय मत आहे तुमचं? आणि यांचे कारण माहिती आहे का काय? बाप बोलला फाशी, पुरीला आई बोलली आत्महत्या. इतके हलकट विचार झाले यांचे. आणि हे आत्महत्या का करायला लागले माहिती का मला? 70,000ची ह्या नालायकाला पल्सर आहे, 10,000चं त्याच्याकडं मोबाईल आहे, 2-2.5 हजाराचं त्याच्या पायात बुडे, आणि फुकाट खातोय बापाची पेंट. उताटलं ते. रुपड्या कमवायचं नाही ना, बापाने बी गुंठा ऐकायचा आणि कपडे कडक घालायचे. आणि ती चावला, तिला सवय लागली. पिढी संपली ना. पा आता काय माय काय संपली का नाही हा म्हणा. पिढी संपली ना. बापाने आवता हाकायचं नाही, एक गुंठा वाजा करायचा आणि स्कॉर्पिओ घ्यायची आणि त्याच्यावर लिहायचं पैसा गेला पण नात केला. मग असं परिणाम ह्या औलाद उताटून गेली. यांना तुम्ही तिथेच बसा. रुपया इन्कम नाही पण उताटल्यावानी मारायचं. आता त्या पोराला पल्सर केवढे, बाईक केवढ्याला आहे? बाईक 1 लाखाला. 80% पोरं कॉलेजला गाडीवर येतात. लाखाची बाईक उताट्या लावलात. बरं त्याला पेट्रोलला पैसे लागतात 3 दिवसाला 100. सोमवारी दिल्यावर गुरुवारी द्यायला पैसे. बापानं 100 दिले म्हणल्यावर येणं द्यायची गरज आहे का? लई जागृत देवस्थानी. हिला तर लई काळजी परपंचीची. हिनं लगेच पोराला म्हणायचं बाय हे 100, त्याचं ऐकू नको. त्याचं कोणचं? त्याचं. तो पहिल्यापासून तसाच. मी त्याला 9वी पासून पाहते. आता त्या पोराला बापानं 100 दिल्यावर आईनं 100 द्यायलाच नको आहे. आठवड्याला त्याला पैसे किती लागतात? फक्त 200. आईनं 100 दिल्यामुळे ते पोर माळ करायच्या टोळीत बसल का? बेवड्याच्या बेवडे. ते हरिपाठाकडे निघल का धाब्याकडं? त्यानं 90 मारायला सुरुवात केली. गोवा खायला माझाटलं ते. पडलं पोरीच्या प्रेमात. पोरं आहे भंगार. तिच्या बाई 3 पोरांनी भाषा घेईल. हे 4थं बी लागलं तिला. आणि ती अडबड. तिला काय घेणं नाही मोबाईलचा बॅलन्स भरायचा, नाही हॉटेलचं बिल द्यायचं, नाही गाडीला पे, फक्त तोंड बांधून मागं बसायचं एवढंच ना. बसली. ओळख येऊ नये म्हणून पॅन्ट शर्ट घातला. 10 मिनिटं गेले पोलिसाला सापडाय. पुढचा ड्रायव्हर आहे का मागचा? बिकार. आणि त्या पोरीचा बाप आला इंदुरीकडच्या कीर्तनाला आणि त्या पोऱ्याचा बा. आणि खरं सांग का महाराज म्हणून नाही, महाराज मरू द्या जाऊ द्या, पण तुमचा मुलगा म्हणून आहे ना, आपली कीर्तनं वर्षातून 4 वेळा ऐकावं माणसानं. दर 3 महिन्याला 1 डोस. तुम्ही तोंडावर नका बोलू, फरक पडत नाही. पडतो, झटका बसतो जण. मी आणि मला तर तुम्ही म्हणणार नाही स्तुती म्हणून नाही, पण आमच्या बोलण्याचा 5-25% फरक झालाय. काय मत आहे तुमचं? असं जर 2-4 वर्ष मी टिकलो पाहिजे, फरक होणार. आणि आला नाही फरक. हां, त्या पुरीच्या बापानं ऐकलं इंदुरीकडचं कीर्तन. इंदुरीकडनं पुरीचे बापच का सवडली कीर्तनात. त्या डोक्यात फिट बसलं ते. तू घरी गेला पुरीला म्हणलं इकडे कीर्तन ऐकून आलोय, डोकं गरम आहे. तू त्या पोऱ्याबरोबर जर दिसली ना, बरं मेलीच तू. मेलीच, पुढचं सांगत नाही आता. मेलीच. ती पोरगी गेली त्या पोराला म्हणली मा नाच सोडून दे, मा बाप पिसाळलाय. आता त्याच्या डोक्यात टक बसलाय. मला तर रिपीट करीन पण तुला तर भोगशीलच पाय विचार करून. तू त्याच्या डोक्यात फरक आला. तो पोऱ्या म्हणला तू माझी नाही ना, माझी नाही ना, तू कुणाचीच नाही. ती म्हणली कोणची होईन पण तुझी नाही होणार, असा अंदाज आलाय मला. तो म्हणला नाही तुम्हारे बिना मैं जी नाही शकता. ती म्हणली कवाय मर पण ते जमणार नाही. आता तो पोरगा ही गोष्ट कोणाला सांगणार? त्याच्या आईला. तो आईकडे गेला ना, आईला म्हणला मम्मी सांगून टाकतो, आमचं 9वीपासून प्रेम होतं, ठरेल होतं सगळं, पण आता तिचा बाप बिघडला आहे. मला तर फटकील असतो, पण तू एक कर, पप्पांना सांग. आणि पप्पांना सांग आणि तिच्या बापाची गाठ घे. आणि पप्पांना सांग आणि बापाची गाठ घे. तुला सुनही होईल आणि इज्जतही राहील. हे म्हणणं कोणचं आहे? पोराचं. कोणाला? आईला. आणि तिला पटतं पोराचं. पोराचं पटतं तिला. पोराचं पटतं, पुरीचं पटतं.
पुढचं बोला ना पटकन. फक्त नवऱ्याचं पटत नाही तिला, बाकी पोराचं पटतं. ती म्हणली खरंय खरंय बरं का, इज्जत झाकू नाही राहील. आणि पोरीचंही पटतं तिला. पोरगी म्हणली मम्मी पप्पा जरा पोरग शोधायला लागलेत मला, मागून अपमान होण्यापेक्षा त्यांना म्हणा शोधू नका, फक्त पैशाची तयारी ठेवा, फायनल आहे. तिला पटतं ती. ती म्हणते ते खरंय काय, प्रेम ते प्रेमच. आणि तर पोऱ्या ती बाई गेली नवऱ्याला सांगायला आपलं पोरगा असं असं नादी लागलंय पा. त्यानं इंदुरीकडचं कीर्तन ऐकलं होतं पोऱ्याच्या बापानं. तो बोलला नाही काय, असा पाहत राहिला तिच्याकडं 5 मिनटं. तिने सांगितलं पा करून टाका ती पोरगी, आपल्याला इज्जतही राहील घराची. त्यानं काय नाही अशी बाई मागं केली आणि 5-6 बायकोच्या ठेवून दिल्या निभार. तिला चक्कर झाली. ती म्हणली 40 वर्षात यानं हन्न नव्हतं, याला झालं काय, हा एका कीर्तनात एवढा बिघाडला कसा. त्या पोऱ्यानं ओळखला, आपली आई रिपीट केली म्हणले हो आपला कार्यक्रम होणार. ती पोरग गेलं निघून आणि मित्रांना म्हणला टेन्शन. मित्र म्हणले रिलॅक्स रिलॅक्स, टेन्शन नाही घ्यायचं. 90 डिप्लोमॅट हन. आणि दारू प्यायल्यावर काय होतं माहिती का महाराज, पोपटानं दुस्ती केली वाघ अशी. पोपटानं वाघ अशी दुस्ती केली आणि वाघानं डुकर अशी दुस्ती केली. ते पोपट आजारी पडलं आणि मेलं. त्या टेन्शनमुळं वाघही मेलं आणि डुकरही मेलं. तिघही एका जागेवर गाडले आणि त्या जागेवर झाड उगलं. ते झाड होतं मोहाचं. दारू पाडी त्या मोहाची, म्हणून दारुड्या माणूस पोपटावानी बोलतो. वाघावानी डरकाळ्या फुडतो आणि डुकरावानी लोळतो त्या झाडाचा दोष. ते बरं फुल 90 हल्ली आलं. पण ते हुशार होतं पोर. ते म्हणलं बाप आपला बिघडेली, पण तो म्हणलं बापाची जिरवणार. प्रेमापुढं बापाचा काय विषय. त्यानं औषध घेतलं पण ते पेलं नाही. हुशार होतं ती. वठाला लावलं, पेलं नाही. पोराच्या आईनं पाहिलं, पोरानं औषध घेतलं. तिने ते बांगड्या कोणीकडून पदर कोणीकडून तोंड झोडी तर झाली. नवऱ्याला म्हणली झालं ना समाधान, गेलं ना पोर, घेतलं ना त्यानं औषध. तू काय बोलला नाही. पण तिच्या पहिली झापड निवार होती, त्यामुळे ती लांबच उभी राहिली, जवळ नाही. पहिले तिच्या फटके निवार बसेल होते. ती फक्त त्याच्याकडं पाहत राहिली. पटलं ना तुम्हाला, झालं ना माना जागं, झालं ना माना जागं. तो म्हणला मेलं नाही ना, मेलं नाही ना अजून, होईल परत. थोडं लांबल पण होईल. पण तू जर भुकली ना, तू मेलीस. ती म्हणजे आता काय करा, त्याला काहीच फरक पडा नाही या माणसाला एका कीर्तनात. आणि ते पोरानं ओळखलं आपल्या बापाला औषधही लागू पडा ना, म्हणजे कार्यक्रमच बिघडला. आणि अजून 2 कीर्तन ऐकले होतं बाप काही करेल. ते पोर घाबरलं, त्याला औषध चोळलेलं होतं. ते आलं बापा पुढं, घाम आला त्याला. मरण आहे महाराज, काही झालं तरी माणूस मरणाला. ते आलं आणि बापा पुढं राहिलं. बापानं अशी बाई मागं केली आणि 4-5 त्याच्यात ठेवून दिले निभार. तो म्हणलं बापा पाया पडतो. मी पेलोच नाही हो, तर फक्त चोळलंय, तुम्ही मारू ना. गपची बास, गपची बास. बोलून देईन बाप त्याला. मुतलंच ते 2 झापडी. आणि त्यांनी आलं डॉक्टरनं क्वार्टर आणली होती. घाटलं डॉक्टरनं त्याला आतल्या खोलीत आणि बेल्ट काढला कमराचा. 3 बेल्ट दिले, गपक्यात भरलं मागून ते. तो डॉक्टरला म्हणला फक्त डॉक्टर एखादा शब्द मला, गपची बास. तो म्हणला त्या पुरीला तिकडं आग लागू द्या, ते घरही जळू द्या, मोर द्या, मी पेलोच नाही हो, मला बोल. गपची बास, पेशंट धुतल्याशिवाय रिपोर्ट येत नाही. गपची. तो म्हणला मला गपची बास. तो बोलूनच द्यायला डॉक्टर. मरणाचं रिपीट केलं त्याला. तो म्हणला फक्त 1 मिनिट हाणायचं बंद करा, मग ऐकू. गपची बास, आता शिकतो तुला वरून धुतलंय, आता तुला आतून धुवायचं. तो म्हणला मी गपची बाप. झोप पालथा, पालथा झोप. तो म्हणला मी झोप पालथा. 2-3 नर्स आणि 2-4 कंपाऊंडर त्याला दाब आहे. पालथा झोप. कंपाऊंडरला सांगितलं आंड्रे नळी मागून घाल. घातली नळी मागून. असं बॉम्बलायचं ते खाटा सगळं. गपची बास, आतला रिपोर्ट आल्याशिवाय फायनल नाही.
जेव्हा इकडून नळी काढली तेव्हा ते शांत झालं. 2-3 दिवसांनी पोरीचा फोन आला, त्यानं मोबाईलच फेकून दिला. मला नको, आता इकडून नळी घालतीन आणि इकडून काढतील. हे 500 तुमच्यापैकी कोणी औषध घ्यायला असेल तर त्याला विचारा फक्त कसं काय. त्याला फक्त म्हणायचं परत घेतो का औषध. शेण खावा शेण, पण औषध नको. चिंता करायची नाही महाराज. चित्ती असू द्यावे याच्यासाठी केला, याच्यासाठी केला होता हास, याच्यासाठी केला होता शेवट झाली
गोंधळ पाटील परिवाराच्या भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना एक पहिलं वाक्य की काळ बदलला आहे आता कीर्तनवारी काय काय काळ फार बदलला आता हे डावे श्राद्ध फक्त आता लोक डावेसुद्धा बंद होणार आहेत आता डाव्याचं आता पॅकेज निघणार बामणाला डायरेक्ट पॅकेज कावळाही तूच आण भातही तूच शिजवून चमनही तूच कर तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठुलं त्याचं कर अहो महाराज आता जाऊ द्या दहाव्याला थोडी प्रवचनं सुरू झाल्यामुळं निदान माणसं बसायला तरी 10 मधले 4 माणसं का होईना पण प्रवचन ऐकतात आता लोकांनी काय फक्त काय केलंय वर आता सध्या बोबाटे काय केलं लोकांनी बोबाटा दुष्काळ पडला बा दुष्काळच नाही हे भांडवल आहे कायचा दुष्काळ आहे महाराज काचा दुष्काळ काच आहे 5 वर्ष झाली लोक घरचं पाणी पिणं 10व्याला जार मौतीला जार बारशाला जार 5ला बार जार कुठं पाण्याचा दुष्काळ आहे दुष्काळ फक्त दोघांना नाही महाराज एक शेतकरी आणि 2 त्याच्या दारातली गाय चौथा कोणाला दुष्काळ आहे तिसऱ्याला या फक्त लबाड्या चालल्यात कायचा दुष्काळ आहे महाराज 20 किलोमीटरवरून लोक लॉन्स घ्यायला शिर्डीला येतात 20 किलोमीटर खेड्यातला शेतकरी लॉन्सला लग्न शिर्डीला आणतोय साखरपुडा सुद्धा वाट्यावर करीन तो इतकी उताटल्यात लोक काय पैशाला उता आलाय त्यांना महाराज तुम्ही विचार करा आपल्याकडं 1 रुपयात लग्न किती वर्षापासून आहेत 15 वर्ष झाली अजून आपल्या लोकांना त्याची किंमत कळली नाही पैसाच मोकारो आता हे साईडची जी गाव आहेत ना शिर्डीच्या तसं प्यायला पाणी नाही पण वाट्यावर साखरपुडा सुद्धा करते नाही साखरपुडे कुठे त्यांचे हायवे टच लॉन्स शिर्डी मोकळं नाही कोपरगाव लॉन्स 5-50 अडपटं यायची सगळं टाईट होतंय फक्त पैशाचा नाश आणि कोण म्हणलं दुष्काळ पडलाय काचा दुष्काळ पडलाय दुष्काळच नाही दुष्काळ जर पडला असता तर पैशाचा तुटवडा भासला असता ना साखरपुडे महाराज पाया पडतो तुमच्या इंदुरीकर मरल ना म्हणजे मरणार नाही 25 वर्ष पण निदान पैशाचा वापर तर नीट करीता आज 80% पैसा लागणार मधला बोगस आहे सगळ्या लोकांका मोबाईल आहे काय पत्रिका छापायची गरज आहे आता 1 मिनिटात उभ्या महाराष्ट्राला कळलं ना तुझ्या घरी कवा तमाशा आहे 500 नावं छापीतून उन्हात पत्रिका वाटीत बोंबलं तिंडतो ना आलाय का ज्याला त्याला कळलं पाहिजे ना ते पैसा वाचणार नाही आता सगळ्या लोकांनी शिर्डी परिसरातल्या सगळ्या लोकांनी यावर्षी जर संकल्प केला दुष्काळ पडलाय ना लग्नांमधले फेटे सत्काराचे पैसे बंद करायचे आणि ते पैसे चांगल्या कामासाठी वापरायचे तुम्ही 100 रुपयाचा फेटा घेण्यापेक्षा 10 रुपयेच वाचवा त्याच्यात फायदा आहे का नाही लग्नांमध्ये तुम्ही फेटे बांधता तर किंमत करता माणसाची समजा माझ्याबरोबर एखादा माझ्या गाडीत आलात बरोबर तुमच्या लग्नाला इंदुरीकर थोडं बरं आहे म्हणून तुम्ही मला फेटा बांधता माझ्या संग आला तो दरोडेखोर आहे का तुमच्या श्रीमंतीला काय आग लावता बांधायचे फेटे तर अख्ख्या वराडाला आचार्यान बँडवाल्या सगट नाही तर मग एकालाही नाही अहो एका शहाण्या माणसानं माईकवर सगळ्यांचे आभार मानावं संपला विषय कशातही पैसे घालीत बसायचे बावळ्यासारखं आणि मिळेल लोक त्याच्या बाई कशातही पैसे ते बंगरी आता डीजे लावल्यानं कुठं डीजे लग्न साधे केले तरी मुलं होतात हो त्याला असं नियम आहे का डीजे लावल्यावर सटा होते बावळ्याचा बाजार आता एक फाजील पद्धत आली आपल्याकडं फाजील पद्धती आहे सत्कार ही पद्धत कशी फाजील आशीर्वाद फाजील आणि भाषण करणारे लोक ध्यानात ठेवा लग्नांमधले भाषणं तुम्ही टाळीचा लोक लय वाईट बोलते मारा खाली बसलेले आपल्याला वाटतं लोक आपलं भाषण ऐकत आहे नाही 26 जानेवारीचं भाषण पोरं का म्हणून ऐकायचं माहिती का गोळ्या गुथल्या म्हणून तुम्ही अगोदर गोळ्या वाटा नंतर भाषण करा एक कार्ट सापडायचं नाही तुम्हाला ती पोरं गोळ्यांमुळं गुथल्यात आणि त्यामुळं ते लटकून टाळ्या वाजित त्यांना वाटतं भाषण उरकावा आपल्याला वाटतं भाषण आवडलं नाही टाळीमुळं ऐकू येत नाही तर घोडा लावतात ती ही टाळीच जायचं मला आता एक फाजील पद्धत आली लंगडात मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार गेटवर तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला
35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा, त्या हायवेला मिळतो ना तो, आता 100ला झाला नाही तर 35लाच होता पहिला. आणि त्या नवरदेवा मागं त्या 2-4 याडपाट पोरी कुढून मेकअप करतात काय कळा ना त्याला, इथल्या फटीत चमकी. तू देव यांनी भांग, तो पॉप गेलाय आता, तो पॉपनं बरीच चव घातली. आता देव यांनी भांग असा आहे पोरीनो, ही जी बाजू आहे ना पुढची त्याची दडपून घ्यायची पुढं, ही मागं दाबायची, त्यातली एक बट मोकळी ठेवायची, ती बोलताना वाटावं आली पाहिजे, याला म्हणायचं देव यांनी. आणि आता नवीन एक भांग आला यावर्षी, अजून आपल्याकडे नाही आला, तो शहरात आलाय. एकच बाजू बांधायची, ही बाजू मोकळी. अहो एक पोरग कॅनॉलच्या कडे लोक होतं, पुरीनं असं केलं ते पडलं कॅनॉलमध्ये. हो त्याला वाटलं खुणावलं का काय गेलं वाहून ती. आणि त्या कार्टेने एक भांग आणलाय कुठून, वन साईड वावर नांगरलाय दंड ठुलाय काय ना तर बगलात गाची गोशिड्या झालं तुला गाला. आणि तो गेटवर नवरदेव आले त्याच्या पुढे तो बँडवाला, बहरा फूल बरसा मेरा महबूब आया, मेरा महबूब आया. लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसं प्रेत पेटवायचं आता. आणि पूर्वी तांदूळ हातात देत होते, त्या पुढे केल्यामुळे लोक पुढे फुडते नाही, फिकूनच आणतात. आणि लग्नांची एक चुकीची पद्धत काय केली आपल्या लोकांनी, 10 वाजल्यापासून जेवण. लोक लग्नाला थांबतच नाही. राम राम. बहरा फूल बरसाओ मेरा महबूब आया, मेरा महबूब आया. तो महबूब चालवतो कसं माहिती का, आणि त्याच्या पुढं फुलं टाकेत. अरे बाटलीची बुच टाका बेवडं येते, ते मरणाचं क्वार्टरी पेतन त्याला काय आला फुलं. सावध व्हा, मला खोडवायचं का नाही, 1 वाजत आलाय, मला उभं राहिलं भांड राहत नाही मला. हे गोंदकर परिवाराचे आयोजक संयोजक ग्रामस्थ सगळ्यांना धन्यवाद. मी तुमचं तुम्हाला बोललंच पाहिजे, फक्त मी किती बोललो तरी तुम्ही सुधारायचं नाही. अरे 2 तास जीव काढला मी एकदा. प्रेमानं भजन करा विठोबा ज्ञानेश्वर आ